MST-CET 2022चा सिलेबस मार्किंग स्कीम काय आहे तर त्याची अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे। तर MST-CETचा सिलेबस आणि मार्किंग स्कीम आज आपण बघणार आहोत। MST-CET ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्यायचं असेल, फार्मसी करायचं असेल, फार्म डी करायचं असेल किंवा ॲग्रिकल्चर जे काही कोर्स आहे BSc ॲग्री, BTech इन फूड टेक्नॉलॉजी वगैरे या कोर्सेसला जर प्रवेश घ्यायचा असेल तर MST-CET ही परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते। यावर्षी जी MST-CET 2022 परीक्षा आहे तर त्या परीक्षेकरिता सिलेबस काय असणार आहे त्याची अधिकृत माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। सुरुवातीला पहिला जो मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, द क्वेश्चन विल बी बेस्ड ऑन द सिलेबस ऑफ अ स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र। म्हणजे जे सर्व प्रश्न असणार आहे या परीक्षेकरिता जो सिलेबस असणार आहे तो सर्व स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र या धर्तीवरती असणार आहे। दुसरा मुद्दा जो आहे, अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज विल बी गिवन टू स्टँडर्ड 11 करिक्युलम अँड 80% वेटेज विल बी गिवन टू स्टँडर्ड 12 करिक्युलम व्हाईल सेटिंग द क्वेश्चन पेपर। म्हणजे MST-CETचा जो क्वेश्चन पेपर आहे, प्रश्नपत्रिकाचं जे वेटेज असणार आहे त्यामध्ये 20% वेटेज हे 11वीच्या सिलेबसला आहे आणि 80% वेटेज जे आहे हे 12वीच्या सिलेबसला असणार आहे। म्हणजे 20% प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवरती विचारले जाणार आहे आणि 80% प्रश्न जे आहे ते 12वीच्या सिलेबसमधून विचारले जाणार आहे। असा पूर्ण पेपर MST-CETचा 11वीचा आणि 12वीच्या सिलेबसवरती असणार आहे। देअर विल बी, आता तिसरा पॉईंट, देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम। या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे। हावेवर डिफिकल्टी लेवल विल बी ॲट पर with the JEE main for mathematics, physics, chemistry and difficulty level for biology will be per with NEET। म्हणजे जी काही काठिण्य पातळी असणारी, एक तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे त्या ठिकाणी, म्हणजे विद्यार्थ्याकडून एखादा क्वेश्चनचं उत्तर जरी चुकलं तर त्या ठिकाणी मार्क कमी केले जाणार नाही, ही सर्वात महत्त्वाची। त्याच्यामुळे विद्यार्थी सर्व क्वेश्चन जे आहे ते अटेम्प्ट करू शकतील। जरी एखाद्या विद्यार्थ्याला एखादा क्वेश्चनचं उत्तर माहिती नसेल तरी तो अटेम्प्ट करू शकतो, त्याचे मार्क त्या ठिकाणी कमी होणार नाही, ही सर्वात प्लस पॉईंट आहे विद्यार्थ्यांकरिता। तसेच डिफिकल्टी जी काठिण्य पातळी असणार आहे या MST-CETची तर ती फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे जे 3 सब्जेक्ट असणार आहे त्यांची काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल JEE मेन पेपरप्रमाणे असणार आहे आणि बायोलॉजी या सब्जेक्टची काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल ही नीटच्या क्वेश्चन पेपरप्रमाणे असणार आहे। द क्वेश्चन विल बी मेनली ॲप्लिकेशन बेस्ड, आणि जे काही क्वेश्चन MST-CETमध्ये विचारले जाणार आहे ते सर्व ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहे। चौथा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, MST-CET विल कन्सिस्ट ऑफ अ 3 क्वेश्चन पेपर ऑफ अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ। MST-CETचा जो पेपर असणार आहे त्यामध्ये 3 क्वेश्चन पेपर असणार आहे आणि त्यामध्ये सर्व MCQ असणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असणार आहे। अँड ईच पेपर विल बी ऑफ 100 मार्क्स, डिटेल आर गिवन बिलो। आणि प्रत्येक जो पेपर असणार आहे तो 100 मार्काचा असणार आहे आणि त्याचे डिटेल्स हे पुढे दिलेले आहे। पहिला जो पेपर आहे, पेपर फर्स्ट, तो असणार आहे सब्जेक्ट मॅथमॅटिक्सचा। त्यामध्ये MCQ जे असणार आहे, नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ बेस्ड ऑन 11वीचे जे काही MCQ विचारले जाणार आहे ते 10 MCQ असणार आहे आणि स्टँडर्ड 12चे 40 MCQ म्हणजे 40 MCQ हे 12वीचे असणार आहे। याकरिता मार्क्स असणारे प्रत्येक क्वेश्चनकरिता 2 मार्क्स, टोटल मार्क्स होणारे 100 मार्क्स आणि ड्युरेशन याकरिता असणारे 90 मिनिट्स। म्हणजे एकूण 10 अधिक 40 म्हणजे असे एकूण 50 क्वेश्चन असणारे, 50 क्वेश्चन असणारे, 10 + 40 50 क्वेश्चन आहे। 50 × 2 जर केलं तर 100 मार्क्स म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणारे, 2 मार्क्स। हा झाला पेपर फर्स्ट मॅथमॅटिक्स। पेपर सेकंड जो असणार आहे त्यामध्ये 2 सब्जेक्ट असणारे, फिजिक्स आणि केमिस्ट्री। फिजिक्सकरिता 11चे 10 क्वेश्चन असणारे आणि 12चे 40 क्वेश्चन असणारे। सेम केमिस्ट्रीकरिता सुद्धा 11चे 10 क्वेश्चन असणारे आणि 12चे 40 क्वेश्चन असणारे। थोडक्यात काय तर फिजिक्सचे 10 + 40 म्हणजे असे 50 क्वेश्चन फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन
यामध्ये मार्किंग सिस्टीम असणारे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणारे. म्हणजे फिजिक्सचे क्वेश्चन जर आपण बघितले 10+40 म्हणजे 50 क्वेश्चन इंटू 1 केलं तर 50 मार्क्स फिजिक्सचे, आणि केमिस्ट्रीचे सुद्धा 10+14 असे 50 क्वेश्चन 50 इंटू 1 केल्यानंतर 50 मार्क केमिस्ट्रीचे. म्हणजे फिजिक्सचे 50 मार्क्स आणि केमिस्ट्रीचे 50 मार्क्स, 50+50 असे 100 मार्क्स हे टोटल पेपर सेकंडचे असणारे, आणि त्याकरिता सुद्धा ड्युरेशन जो आहे तो 90 मिनिट्स असणारे. त्यानंतर थर्ड पेपर जो आहे, पेपर थर्ड बायोलॉजीकरिता असणारे, त्याकरिता नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन 11चे विचारले जाणारे 20 आणि 12th स्टँडर्डचे 80 आणि 20 म्हणजे 100 क्वेश्चन जे आहे ते बायोलॉजीचे असणारे. याकरिता मार्किंग जे असणारे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणारे, 1 मार्क. 100 इंटू 1 म्हणजे 100 असे 100 मार्काचा हा पेपर असणारे बायोलॉजीचा. त्याकरिता वेळसुद्धा 90 मिनिट असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा जो भाग आहे, क्वेश्चन विल बी सेट ऑन. क्वेश्चन कशा पद्धतीने सेट केले जाणार आहे. होल सिलेबस ऑफ 12th स्टँडर्ड 2021-22 of physics, chemistry, biology and mathematics subject excluding portion which is deleted by the State Council of Education, Research and Training महाराष्ट्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र फॉर HSC एक्झामिनेशन ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन. यावर्षी जी MST CET 2022 होत आहे, या MST CET 2022 करिता सर्वात महत्त्वाचं क्वेश्चन पेपर कशी सेट केले जाणार आहे, तर त्याकरिता सिलेबस हा 12वीचा असणारे 2021-22 मधील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा, की ज्यामध्ये जो 25% डिलीटेड सिलेबस कट करण्यात आलेला आहे, तो सुद्धा सिलेबस या क्वेश्चन पेपरमध्ये नाही आहे MST CETच्या. ते सर्वात महत्त्वाचं. तर या MST CET यावर्षी 2022 मध्ये MST CET जी 2022 आहे, तर या MST CETला जो रेग्युलर 12वीचा जो 25% डिलीटेड सिलेबस कट करण्यात आलेला होता, तो सिलेबस या ठिकाणी सुद्धा MST CETला त्यावरती क्वेश्चन नाही आहे. त्यावरती कुठल्याच पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी विचारला गेलेला नाही आहे. सो होल सिलेबस ऑफ 12th स्टँडर्ड 2021-22 ऑफ फिजिक्स, पूर्ण सिलेबस असणारे 2021 आणि 22चा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा एक्सक्लुडिंग म्हणजे त्यातला कोणता पोर्शन नाही आहे की जो डिलीट करण्यात आलेला आहे. 25% डिलीटेड सिलेबस या ठिकाणी या परीक्षेमध्ये नाही आहे. 12वीचा जो कोविड-19 पॅन्डेमिकमुळं 25% डिलीटेड सिलेबस जो कट करण्यात आलेला होता, तो MST CETमध्ये सुद्धा नाही आहे. त्यानंतर सिलेबस ऑफ स्टँडर्ड 11 ऑफ 2020-21 ॲज मेन्शन, 11वीचा जो सन 2020-21चा जो सिलेबस आहे त्यामध्ये जे चॅप्टर आणि युनिटचे नावं या ठिकाणी दिले 11वीच्या सिलेबसचे. फिजिक्सकरिता मोशन इन प्लेन म्हणजे हा चॅप्टर त्या ठिकाणी असणारे, लॉ ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, सेमीकंडक्टर, हे फिजिक्सचे 11वीचे चॅप्टर त्या ठिकाणी असणारे. त्यानंतर केमिस्ट्रीकरिता सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिॲक्शन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसेस अँड लिक्विड्स, ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड सरफेस केमिस्ट्री, हायड्रोकार्बन, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर मॅथमॅटिक्सकरिता ट्रिगोनोमेट्री, सेकंड, स्ट्रेट लाईन, सर्कल, मेजर ऑफ डिस्पर्शन, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी. आणि बायोलॉजीकरिता बायोमॉलिक्यूल, रिस्पायरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. तर हा पूर्ण भाग या सिलेबसवरती ही MST CET 2022 असणार आहे. थोडक्यात 12वीचा सिलेबस आणि 11वीचा सिलेबस, आणि यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं 25% जो डिलीटेड सिलेबस आहे तो सिलेबस MST CET 2022 करिता नाही आहे. जे विद्यार्थी आता यावर्षी आहे की जे MST CET 2022 देणार आहे त्यांच्याकरिता हा पूर्ण सिलेबस असणार आहे, की ज्यामध्ये 25% सिलेबस कट करण्यात आलेला आहे, त्यावरती कुठलाच क्वेश्चन विचारला जाणार नाही आहे. तर या पद्धतीने पूर्ण मार्किंग स्कीम आहे आणि सिलेबस देखील आता आपण हा बघितलेला. ही सर्व अधिकृत
माहिती आहे. ही PDF जर आपल्याला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा MST CET 2022 सिलेबस आणि मार्किंग स्कीम असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ही PDF देखील डाउनलोड करता येऊ शकते.